गजानना गजानना ओम नमो श्री गजानना। श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। अनंत कृपा विभूषित अनंत कोटी ब्रह्मांड नायक कारण कारण करुणावरुणालय भक्तवांच्या कल्पतरू भगवान रुक्मिणी प्राणवल्लभ अखिल जगदाधार श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम अपरंपार कृपेद्वारा कैवल्य ज्ञानसिंधू ज्ञानी यांचे शिरोमणी साधकांचे मायबाप अलंकापूर पीठाधीश्वर भगवान श्री ज्ञानोबाराय वैराग्य रागरसिक वारकऱ्यांचा परमोच्च मानबिंदू असणारे वैष्णवांचा अलंकार श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय तद्वत ज्यांच्या येण्याने संपूर्ण विदर्भ प्रांताला पंढरपूरत्व मिळालं ते मधुराद्वैती कोटीतील उच्च साधू एक वितरागवलिया संत समर्थ सद्गुरु श्री संत गजानन बाबा आदी करून ज्यांच्या येण्याने या संपूर्ण पंचक्रोशीला एक वारकरी तत्व मिळालं तरी संत हृदय असणारे श्री संत सखाराम बाबा आदी करून पंचक्रोशीतील सर्व भगवद अनुरागी महान वैष्णवांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करून उपस्थित असणाऱ्या प्रभुप्रिय भगवती तथा भगवंत स्वरूप असणाऱ्या श्रोतृवर्गांच्या चरणी पुनश्च एकदा त्रिवार भावाने अभिवादन करून माझ्या या सत्संगाकरता माझ्या साथीकरता असणाऱ्या सर्व महाराज मंडळींच्या चरणारविंदी पुनश्च एकदा त्रिवार भावाने अभिवादन करून मला भगवत सेवेला प्रारंभ करायचा आहे। आज आपण जवळजवळ मला असं वाटते 5व्या सत्रामध्ये उपस्थित आहोत। ज्ञानोबांच्या जीवनचरित्राचा परामर्श करत असताना मीमांसा करत असताना तुम्ही आम्ही ज्ञानोबांच्या जीवनचरित्राचा काल पाहत पाहत ज्ञानोबांचं जीवन किती दुःखात आहे पाहत आलोच। पण या सृष्टीचा एक नियम आहे की आपल्याला जर आपला शेवट गोड करायचा असेल तर आपल्या आधीच्या भूतकालाच्या जीवनामध्ये आपल्याला कष्ट सहन करावे लागतात। ज्याला रात्री चांगली झोप लागावी वाटते त्याला दिवसभर कष्ट करावे लागतात। ज्याला माझं जीवन चांगलं जावं असं वाटत असेल त्याला पूर्व काळात तरुण कालामध्ये कष्टच करावे लागतात। तसं मनुष्याला जर माझा भविष्यकाळ चांगला यावा असं वाटत असेल तर भूतकाळात त्याला कष्टच सहन करावे लागतात। तुकोबाराय असं म्हणतात, याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा। शेवटचा दिवस गोड होण्यासाठी आपल्याला कष्ट करावे लागत असतात आणि संतांच्या जीवनात ते कष्ट असतात। ज्ञानोबांच्या एका जीवनचरित्राचा परामर्श करत असताना काल आपण सकाळच्या सत्रामध्ये कालच्या कथेच्या सत्रामध्ये आपण ज्ञानोबांना आळंदीतल्या लोकांनी दिलेलं शुद्धीपत्र पैठणकडून घेण्याचं सांगितलं आणि पैठणला गेल्यानंतर कृष्णाजी पंत देवकुडे आहेत। ज्ञानोबांनी तिथं आपलं शक्ती सामर्थ्य दाखवलं। ज्ञानोबांनी चमत्कार दाखवला। तुम्ही ऐकत असाल तर मी सांगेल, ज्ञानोबांनी तिथे चमत्कार दाखवला। रेड्याच्या मुखातून जो प्राणी कधी बोलू शकत नाही, बोलण्याचं शक्ती सामर्थ्य नैसर्गिक रूप्या भगवंताला सुद्धा ज्या रेड्याला देता येत नाही, ज्ञानोबांनी त्या रेड्याला बोलवलं। काल त्यातला भाव सांगितला। अनेक ब्राह्मण तिथं होते पण सगळ्यांच्या डोक्यावर ज्ञानोबांनी हात ठेवला नाही, त्या रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि रेडा वेद बोलला। हे कालच्या पूर्वसूत्राच्या कथेमध्ये आपण पाहून गेलो। ज्ञानोबांनी तिथे चमत्कार केला। संत चमत्कारा करता येत नसतात, संत हे चमत्कार करत नसतात, पण काही कालाच्या ओघाने संतांना आपलं शक्ती सामर्थ्य दाखवावं लागतं। या न्यायाला अनुसरून ज्ञानोबांनी पुढे पित्र जेवायला आणली, तिथून पैठण मधून निघाल्यानंतर पुढे राहुरीला आले। तिथं आल्यानंतर मग नेवासा नगरीमध्ये शिरले। नेवासा नगरीमध्ये शिरल्यानंतर सच्चिदानंद नावाच्या एका व्यक्तीला, मेलेल्या व्यक्तीला जिवंत केलं आणि तिथून जोराचा वारा सुटल्यानंतर ते मस्जिद मध्ये गेले आणि त्या मस्जिदीला ज्ञानोबांनी बोलवलं। काल आपण इथपर्यंत होतो। नेवासा गावामध्ये ज्ञानोबांनी मस्जिदीला बोलवलं। ही कथा आपण कालच्या कथा आपली
समाप्तीला येता येता आपण या घटनेचा क्रम पाहिला. त्यानंतर आज नवीन कथेला आरंभ होते. एखादी कथा नवीन असेल तर मी तुम्हाला आधीच 5 मिनिटं दररोज कथा सोडली, कारण प्रारंभ केल्यानंतर कथा अर्धवट राहू नये म्हणून. ज्ञानोबाराय मोहिनी राजाच्या मंदिरामध्ये नेवासाला गेले आणि गेल्यानंतर ज्ञानोबारायांनी असं म्हणतात, या चौघाही भावंडांनी रेड्यासहित, आणि रेड्याचा मालक होता तो कोळी, त्या कोळ्यासहित त्या नेवासाला मोहिनी राजाच्या मंदिरासमोर एक खांब होता, त्या खांबाला टेकून ज्ञानोबाराय एकदा बसले. आणि बसल्यानंतर चातुर्मास 4 महिने, आषाढी ते कार्तिक, आषाढ श्रावण आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन आणि कार्तिक 4 महिने ज्ञानोबारायांनी चातुर्मास तिथे केला. पण आता चातुर्मासात महात्मे लोक पावसाळ्यात जास्त फिरत नाहीत, ते चातुर्मास करतात, एकाच ठिकाणी राहायचं. मग तिथं राहिले, खांबाला बसले. बसल्यानंतर एक दिवसाचा प्रसंग आहे. सगळी गावातली लोक ज्ञानोबारायांना भेटायला येत होती. मोकळं काय अडचण नाही. सगळी गावातली लोक भेटायला येत होती. आणि आल्यानंतर निवृत्तीनाथ समोर बसलेले होते. आणि निवृत्तीनाथांनी सहज म्हटलं, ज्ञानदेवा, गावातली लोक तशीच इथे येतात, तर त्यांना तुम्ही काहीतरी सांगा, चर्चा करा काहीतरी त्यांच्याशी. मग ज्ञानोबारायांच्या चर्चेमधून जो ग्रंथ निर्माण झाला, त्या ग्रंथाचं नाव आहे ज्ञानेश्वरी. ज्ञानोबाराय म्हणतात, मी रिकामं बोलायला गेलो. फार सुंदर ओवी आहे ना ती. रिकामे तोंड रिकामे तोंड करू गेले बडबड, तई गीता ऐसी गोड आतोडली. ज्ञानोबारायांनी 700 श्लोकाच्या असणाऱ्या श्रीमद भगवत गीतेवर विश्लेषण केलं. निवृत्तीनाथांच्या सांगण्यावरून ज्ञानोबारायांनी गीतेवरचं तत्वज्ञान, गीतेवर टीका केली. खरं तर या भगवद्गीतेवर आधीच हजारो टीका आहेत. हजारो टीका आहेत या भगवद्गीतेवर आधी संस्कृत मध्ये केलेल्या. पण या भगवद्गीतेवर मराठी टीका आजपर्यंत कोणाची नव्हती. ज्ञानोबारायांनी मराठी टीका केली, मराठीत त्या भगवद्गीतेचा अर्थ सांगितला. ज्ञानोबाराय आधीच्या विद्वानांनी भगवद्गीतेवर केलेल्या टीका संस्कृत मध्ये आहेत. पण ज्ञानोबारायांना माहिती आहे की आपल्या या महाराष्ट्रातील लोकांना संस्कृत एवढी कळणार नाही, म्हणून ज्ञानोबारायांनी आपल्यासाठी निर्माण केलेला ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी. खरं तर या ग्रंथाचं पहिलं नाव भावार्थ दीपिका असं होतं. या ग्रंथाचं नाव भावार्थ दीपिका होतं. ज्ञानोबाराय ज्यावेळेस समाधी घेतली आणि समाधीच्या वेळेस पुढे ज्ञानेश्वरी ठेवली होती. ज्ञानोबारायांनी समाधी घेतली त्यावेळेस ज्ञानोबारायांच्या जवळ 3 वस्तू होत्या. एक म्हणजे ज्ञानोबारायांच्या डाव्या हाताला जो दंड असतो, तो दंडावर ज्ञानोबारायांचा हात जो संन्यासाकडे असतो त्या दंडावर हात ठेवला होता. एक दंड होता आणि एक व्यासपीठ होतं, आणि त्या व्यासपीठावर ज्ञानेश्वरी ठेवली होती. अशा 3 वस्तू ज्ञानोबारायांनी समाधी घेतली तेव्हा ज्ञानोबारायांच्या जवळ होत्या. पुढे आपण बोलणारही आहे कदाचित परवाच्या कथेत. अशा 3 वस्तू होत्या. पण ज्ञानोबारायांनी समाधी घेतल्यानंतर एक 100 ते 150 वर्षाच्या काळानंतर एक संत जन्माला आले, जे ज्ञानोबारायांचा अवतार आहेत. ते संत म्हणजे गोदावरीच्या तीरावर पैठण नगरामध्ये जन्माला आलेले संत, ते श्री संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज. एकनाथ महाराज जन्माला आले आणि एक दिवस एकनाथ महाराज झोपलेले असताना काय झालं, ज्ञानोबाराय संजीवन समाधी आहे. ज्ञानोबाराय आजही समाधीत आहेत. मागे मागे शास्त्रज्ञांनी काही शोध लावण्याचा प्रयत्न केला. ज्ञानोबाराय आजही समाधीत आहेत. असा एक शोध लागला अलीकडच्या या 30-40 वर्षाच्या काळात, की जो सूर्य पहिल्यांदा उगवतो त्या सूर्याचं पहिलं किरण पृथ्वीवर कुठे पडतं, असा शोध लागला होता. शास्त्रज्ञांनी विचार केला की सूर्याचं पहिलं किरण पृथ्वीवर कुठं पडतं. तर शास्त्रज्ञांनी भारतासारखे असंख्य देश या जगात आहेत, तर त्यांनी शोधाअंती त्यांच्या लक्षात आलं की सूर्याचं पहिलं किरण हे भारतात पडतं.
बरं नेमकं भारतात कुठे पडतं? मग त्यांच्या लक्षात आलं की भारतामध्ये काही राज्य आहेत, संघ राज्य आहेत. त्या राज्यांपैकी महाराष्ट्र नावाच्या राज्यात पडतं. बरं परत त्यांनी शोध लावला की महाराष्ट्र राज्यापैकी त्यामध्ये अनेक जिल्हे आहेत. आणि कोणत्या जिल्ह्यात पडतं असं त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते कोण्या राज्यात पडतं बाबा असं त्यांच्या लक्षात आल्यानंतर बरं महाराष्ट्रात पडतं. महाराष्ट्रामध्ये कोण्या जिल्ह्यात पडतं? तर पुणे जिल्ह्यात पडतं. आणि पुणे जिल्ह्यात पहिलं किरण कुठे पडतं सूर्याचं? तर त्या शोधांती लक्षात आलं की ते आळंदी नावाच्या गावात पडतं. आणि आळंदी नावाच्या गावात हे पहिलं किरण कुठे पडतं? तर त्यांच्या शोधांती लक्षात आलं की पहिलं किरण ज्ञानोबांच्या समाधीवर पडतं. या सूर्याचं पहिलं किरण या जगात ज्ञानोबांच्या समाधीवर पडतं. हा शोध शास्त्रज्ञांचा आहे. 20 वर्षाच्या आधी शास्त्रज्ञ ज्ञानोबांचे समाधी उकलायला आले होते. त्यांनी परमिशन सुद्धा आणली होती, पण वारकऱ्यांनी ज्ञानोबांच्या समाधीला हात लावू दिला नाही. ज्ञानोबांची संजीवन समाधी आहे. ज्ञानोबांनी समाधी घेतली त्यावेळेस ज्ञानोबांच्या समाधीपुढे मी सांगितलं 3 वस्तू आहेत. एक दंड आहे, एक व्यासपीठ आहे आणि त्या व्यासपीठावर ज्ञानेश्वरी आहे. त्या 3 वस्तू आहेत. ते दंड जो ज्ञानोबांच्या हाताला होता त्या दंडाला पालवी फुटली. तो दंड वाढला. त्या दंडाला पालवी फुटली. त्या दंडाचं वर जमिनीच्या वर ते दंड आला आणि त्याला पालवी फुटल्यानंतर त्याचं झाड तयार झालं. त्याच झाडाला ज्ञानेश्वरी, त्याच झाडाला आळंदीमध्ये नाव आहे अजान वृक्ष. अजान वृक्ष का? तर तो कधीच मरत नाही असा अजान वृक्ष. म्हणजे ज्ञानोबाऱ्याच्या जवळ असलेल्या निर्जीव दंडाला सुद्धा पालवी फुटली. तुम्ही कदाचित ज्ञानोबाऱ्यांच्या मंदिरात गेले की त्या अजान वृक्षाच्या खाली बरीच लोक तुम्हाला ज्ञानेश्वरी पारायण करताना दिसतात. तो अजान वृक्ष. अजान वृक्ष ज्ञानोबांच्या कृपांकित ठिकाणीच तुम्हाला पाहायला मिळतो. तुम्ही त्या अजान वृक्षाची कलम इथं लावायला आणली तर ती कुठेही लागत नाही. जिथं ज्ञानोबांची कृपा आहे त्या ठिकाणीच तो अजान वृक्ष जन्माला येतो. अजान वृक्ष. पुढे ठेवली ज्ञानेश्वरी. ती ज्ञानेश्वरी पुढे ठेवली होती. या ग्रंथाचं नाव होतं भावार्थ दीपिका. ज्ञानेश्वरी पुढे ठेवली होती. आणि मग 150 वर्षानंतर त्या अजान वृक्षाला पालव्या फुटल्यामुळे मुळ्या आल्या आणि त्या एक मुळी ज्ञानोबांच्या कंठाला लागली. ज्ञानोबांच्या कंठाला एक मुळी लागली होती. ज्ञानोबांच्या कंठाला एक मुळी लागली होती. आणि मग ज्ञानोबांच्या कंठाला मुळी लागली तर ज्ञानोबा 150 वर्षानंतर जन्माला आलेल्या नाथ महाराजांच्या स्वप्नात गेले. आणि स्वप्नात गेल्यानंतर नाथ महाराजांना दृष्टांत दिला. आवाज द्या थोडं. नाथ महाराजांच्या स्वप्नात गेले. नाथबाबांना सांगितलं, नाथबाबा माझ्या कंठाला मुळी लागली, तेवढी मुळी काढायला या. नाथ महाराज आळंदीत आले. आणि आळंदीत आल्यानंतर आजही आळंदीमध्ये नाथ पार म्हणून आहे. नाथ पार. इकडून एक पिंपळ आहे आणि इकडून एक पिंपळ आहे. आपण गेल्या जो डाव्या साईडला पिंपळ आहे तो नाथ पार आहे. त्या पारावर येऊन नाथ महाराज बसले. त्या पारावर येऊन नाथ महाराज बसल्यानंतर नाथ महाराज विचार करत होते, आता कुठे ज्ञानोबा कुठून समाधीला गेले? तर असं म्हणतात, ज्ञानोबा सिद्धेश्वराच्या समोर नाथ महाराज गेले आणि तिथं त्यांना रात्री नाथ महाराजांना स्वप्न दृष्टांत दिला की उठवला नंदी ढवळा शिवाचा, उघडली शिळा विवराची. जो सिद्धेश्वराच्या समोरचा नंदी आहे तो नंदी तुम्ही उठवा. आणि तो नंदी जर तुम्ही उठवला तर त्या नंदी उठवल्यानंतर ज्या गुफेची शिळा आहे ती शिळा आपोआप उघडेल. नंदी उठवा म्हणजे नंदी बाजूला सारा. नंदी बाजूला सारला की ती शिळा आपोआप उघडेल. नाथ महाराजांनी नंदी बाजूला सारला आणि नाथ महाराज आत गेले. आत गेल्यानंतर ज्ञानोबांचं वर्णन करत असताना शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी असे अनेक अभंग रचले. दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, परब्रह्म केवळा लोळत असे. दिव्य तेज दिसायला लागले ज्ञानोबा. मग त्या ज्ञानोबांनी नाथ महाराजांना ही ज्ञानेश्वरी दिली. भावार्थ दीपिका नावाचा ग्रंथ दिला. आणि तो ग्रंथ नाथ महाराजांनी वर आणला. सांगितलं या ग्रंथामधल्या जे काही चुका असतील, काय तुम्हाला शुद्धी करायचं असेल तर ते करा. मग नाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी शुद्ध केली. याचा अर्थ अशुद्ध होतं असं नाही. त्यात काही अशा ओव्या होत्या की काही वनस्पतीपासून सोनं तयार करणे, अशाही ओव्या ज्ञानेश्वरीमध्ये होत्या. पण नाथ महाराजांनी
त्या ओव्या चाळून काढल्या, त्या ओव्या काढून टाकल्या. का तर पुढे या ज्ञानेश्वरीचा दुरुपयोग लोक करतील आणि याचा उपयोग सोनं तयार करण्यासाठी करतील, म्हणून नाथ महाराजांनी त्या ओव्या बाजूला काढल्या. मग या ग्रंथाचं नाव काय ठेवावं म्हणून नाथ महाराजांनी या भावार्थ दीपिका असणाऱ्या या ग्रंथाचं नाव, ही ज्ञानोबाऱ्यांची मुलगीच आहे असं म्हणून या ग्रंथाचं नाव ठेवलं ज्ञान ईश्वरी, जी ज्ञानाची ईश्वरी आहे म्हणून या ग्रंथाचं नाव आहे ज्ञानेश्वरी. ही ज्ञानेश्वरी जर वाचली ना, संत आमचे सांगतात ना, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी. डोळा पहावी पंढरी, म्हणून महाराष्ट्रात जन्माला आलो असेल तर ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. ज्ञानेश्वरी वाचल्याने काय फायदा आहे? ज्ञानोबाऱ्यांनी ज्या खांबाला टेकून आपल्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिली, त्या ज्ञानेश्वरीने आपला फायदा काय आहे? कारण आजकाल जग फायद्याशिवाय काही करत नाही, म्हणून कीर्तनातून सुद्धा फायदा सांगावा लागतो. काय फायदा आहे? वाचावी ज्ञानेश्वरी, वाचली तर काय होईल जनाबाई? ज्ञान होय ज्ञानासी, ऐसावर ऐसावर या टिकेसी, वाचावी ज्ञानेश्वरी. ज्ञान होय मुढा, ज्ञान होय मुढा, अति मूर्ख त्या दगडा, अति मूर्ख त्या दगडा, वाचावी. एवढे फायदे आहेत त्या ज्ञानेश्वरीचे. ज्ञानोबाराय जर न बोलणारा रेड्याला बोलू शकतात, तर अज्ञानी असणाऱ्या जीवाला का ज्ञानोबाराय ज्ञानवान करणार नाही? जनाबाई म्हणतात, ज्ञान होय मुळा, ज्ञान होय अज्ञानासी, अति मूर्ख त्या दगडा. एक प्रयोग करून पहा, मी सांगतो तुम्हाला तो. कारण संतांची वचन आहेत म्हणून, संत सांगतात म्हणून. ज्ञानेश्वरी जर वाचली ना, तर अज्ञानी सुद्धा ज्ञानी होतो, मूर्ख सुद्धा ज्ञानवान होतो. मूढाला सुद्धा ज्ञान होतं. मूर्ख वेगळा आणि मूळ वेगळा. मूर्ख तो असतो जो सांगून बदलतो, पण मूढ तो असतो जो कशानेच बदलत नाही. असा व्यक्ती सुद्धा ज्ञानेश्वरीने त्याच्यात परिवर्तन होऊ शकतं. म्हणून एक प्रयोग करा, आपल्या घरी ज्ञानेश्वरी असू द्या,
या महाराष्ट्रात हिंदू म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या घरात ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ पाहिजे. आणि दररोज तुमच्या मुलाची सकाळी स्नान झालं की त्याला नियमच करा, 5 ओव्या फक्त. किती ओव्या? किती किती झोपल्या का काय? 5 ओव्या, फक्त 5 ओव्या. सकाळी स्नान झालं की त्याला प्रयोगच करा त्याचा. दिवा लावलेला असेल, देवपूजा झालेली असेल की 5 ओव्या, फक्त 5 ओव्या. सांगू, पहिलाही वर्ग न शिकलेली लोक आळंदीत आले साहेब, आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले. एकही वर्ग न शिकलेली लोक आळंदीत आली. आज त्यांच्या 7,500 ओव्या ज्ञानेश्वरीच्या पाठ आहेत, मुखोद्गत आहेत आणि जिवंत आहेत. कधीही विचारा. एक भिसे बाबा म्हणून एक निष्ठावान वारकरी, औंढ्याकडचे नैष्ठिक ब्रह्मचारी जीवन जगलेले, ज्यांच्या छत्रछायेखाली आम्ही तुकोबऱ्यांच्या गाथ्यातले काही 400-500 अभंग पाठ केली होती. ते भिसे बाबा म्हणजे निव्वळ अंगठा बहादूर. त्यांना सही सुद्धा करता येत नाही, लिहिता येत नाही. पण ज्ञानेश्वरीची कृपा झाली आणि ज्ञानेश्वरीवरून फक्त बोट फिरवत राहिले, बोट फिरवत राहिले. जाऊ द्या दूर. वाडेगाव माहित आहे? वाडेगावच्या बाहेर एक आरा मशीन म्हणून आहे. वाडेगाव सोडलं की डाव्या साईडला सागर भाऊ आरा मशीन आहे. आरा मशीन माहित आहे तुम्हाला? जुनी आरा मशीन असेल, ती कुठली तरी हॉटेल आहे, त्याच्या अलीकडे आरा मशीन आहे. हा हा हॉटेल माहित आहे तुम्ही? गौरव हॉटेलच्या अलीकडेच आरा मशीन आहे डावीकडे. 6-7 वर्ष झाले आम्ही दिंडी शेगावला आणत होतो. त्यावेळेस त्या मावशींनी घडलेला प्रसंग सांगितला. त्यांना एक अक्षर सुद्धा वाचता येत नव्हतं. कोणीतरी असंच सांगितलं की ज्ञानेश्वरीवरून बोट फिरवा. आज त्या माऊलीचे, त्यांना मराठी तर वाचताच येते, पण संस्कृत सुद्धा भगवद्गीतेचे 700 श्लोक पाठ झाले. हे उदाहरण आहे, तुम्ही जाऊन पाहाल असं उदाहरण आहे. ज्ञानेश्वरी फार गोड आहे. मुलाला फक्त 5 ओव्या. 1 वर्ष प्रयोग तर करून पहा. कोण कोण करील काय माहित. आता काय इथंच ऐकायचं, इथंच झटकायचं नाही का? महाराज आल्यावर यायचं 2 वाजता. ज्ञानेश्वरी गोड आहे. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाही, हे ज्ञानोबारांच्या मुखातून आलेले शब्द आहेत. प्रत्यक्ष ज्ञानोबारा हे शब्द बोलले. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ज्ञानोबारा प्रत्यक्ष बोललेले शब्द आहेत. आमचे गुरुवर्य वेदांत वाचस्पती श्री गुरु वेदशास्त्र संपन्न आमचे गुरुवर्य बावस्कर बाबा, बाबांनी आम्हाला एक ओवी दिली होती. सांगतो तुम्हाला उघडाचा. जर सरस्वती तुमच्या मुलाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर आम्हाला गुरुजींनी एक अनुष्ठान दिलं होतं. आता ते आम्ही कुठं केलं त्याचा पण खुलासा करतो. नांदेडच्या जवळ बासर नावाचं एक सरस्वतीचं तीर्थक्षेत्र आहे. व्यास महाराजांनी जिथं सरस्वतीची स्थापना केली होती, बासर आहे, तिथं गोदावरी नदी वाहते. त्या ठिकाणी बाबांनी आम्हाला एक ओवी दिली होती. तिचं अनुष्ठान आम्ही केलं होतं 15 दिवस. तो बैलाला घाटा लावतो आपण पोळ्याच्या दिवशी, तसा घाटा खायचा. तिथले ब्राह्मण देतात, एवढ्या ओंजळीत देतात, तेवढाच खायचा आणि ते 15 दिवस अनुष्ठान करायचं. ते अनुष्ठान आम्ही केलं होतं. त्याला सरस्वती प्रसन्न होते आणि ओवी दिली होती. कोणती ओवी? ज्ञानेश्वरीतलीच. जरी प्रगटे सिद्ध सरस्वती तरी मुखयाती भारती, येथ वस्तू सामर्थ्य शक्ती नवलकाई. हे सरस्वती आई, तू जर मनात आणलं ना तर तू मुक्याला सुद्धा बोलू शकते. जरी प्रगटे सिद्ध सरस्वती तरी मुखयाती भारती. तू मुक्याला सुद्धा बोलू शकते. ज्ञानेश्वरीची एक एक ओवी संत म्हणतात, सगळ्या ओव्या तुम्ही मनात घेऊच नका, एक तरी ओवी अनुभवावी. एक तरी ओवी तुम्ही तुमच्या आयुष्यात आणा, तुमच्या जीवनाचं साफल्य होईल. हा ज्ञानेश्वरी ग्रंथ ज्ञानोबारांनी सांगितला. मराठीतच का सांगितलं? कारण ज्ञानोबारांना मराठीवर फार प्रेम आहे. माझा मराठाची बोल कौतुके, परितेही अमृता ते पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. ज्ञानोबाराय असं म्हणतात की मला माझ्या मराठीवर एवढा 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 स्वाभिमान आहे की अमृताची सुद्धा पैज जिंकायला लावेल अशी माझी मराठी भाषा आहे. खरंच मराठी भाषा गोड आहे. गोड आहे मराठी भाषा. ते इंग्रजीमध्ये कुत्र्याला काय म्हणतात?
बोला बोला. इंग्रजीमध्ये कुत्र्याला काय म्हणतात? बाबू चोरून पेपर देऊ नको. इंग्रजीमध्ये कुत्र्याला काय म्हणतात? आजी इंग्रजी कुठे शिकले रे बापा आम्ही, नाही का. इंग्रजीला कुत्र्याला काय म्हणतात? डॉग. आणि इंग्रजीत कुत्रीले शब्दच नाही. एकच शब्द आहे हो. आता डॉग, कुत्री म्हणायचं तरी डॉग आणि कुत्रा म्हणायचं तरी डॉग, पण एवढी सामर्थ्यवान भाषा आहे मराठी. कुत्रीला वेगळा शब्द, कुत्र्याला वेगळा. ते मांजरला बोक्याला शब्द नाही, ते बोक्याला पण कॅट, ते मांजरीला पण कॅटच म्हणतात. मराठी फार समृद्ध भाषा आहे. मी सांगितलं त्या दिवशी, एका एका शब्दाला 22 अर्थाने बदलण्याचं सामर्थ्य मराठीत आहे. 22 उपसर्ग आहेत. तुम्ही झोपाल म्हणून सांगत नाही. परपरा आपसम अनुवाव निस्निर दुसदुर्वी आंग नि अधिपिपती सुत उभी प्रतिपरी आणि उप, असे 22 उपसर्ग आहेत. एका शब्दाला 22 अर्थाने बदलण्याचं सामर्थ्य मराठी भाषेत. पण आपलं असं चाललं, आपलं ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट, डी फॉर डॉग, ई फॉर एलिफंट, एफ फॉर फिश, जी फॉर गर्ल, एच फॉर हॉर्स, असंच चाललं आपलं. आपल्याला ते एबीसीडी मध्ये पण असं चांगलं शिकवलंच नाही, जनावरच शिकवले. पहिले ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट, मांजर शिकवले, डी फॉर डॉग, कुत्र शिकवलं, ई फॉर एलिफंट. आपल्याला प्राणी शिकवले, आपल्याला चांगलं काही शिकवलं नाही. मी इंग्रजीच्या विरोधात नाही, तुमची मुलं सीबीएसई पॅटर्नला शिकली पाहिजे अशी माझी इच्छा आहे. मी इंग्रजीच्या विरोधात नाही, तुमची मुलं सीबीएसई पॅटर्नला शिकली पाहिजे, चांगली इंग्रजी बोलली पाहिजे, मी या मताचा आहे. पण सगळंच इंग्रजीतून आपलंही काही घेतलं पाहिजे. अहो, बाहेर देशातली मुलं आपल्या गुरुकुलात येतात, पण ते ए फॉर ऍपल म्हणत नाहीत, ते ए फॉर अर्जुन म्हणतात. ते बी फॉर बॉल म्हणत नाहीत, बी फॉर बलराम म्हणतात, सी फॉर चैतन्य म्हणतात, डी फॉर दयाघन म्हणतात, ई फॉर एकनाथ म्हणतात, एफ फॉर फादर म्हणतात, जी फॉर गॉड म्हणतात, एच फॉर हनुमान म्हणतात, आय फॉर ईश्वर म्हणतात. अशी एबीसीडी ते शिकतात, पण ते आपल्या संस्कृतीला लागून एबीसीडी शिकतात. मी एबीसीडीच्या विरोधात नाही, पण ते तुम्ही प्राणीच शिकवता त्यांना, याच्या विरोधात आहे. फळापासून सुरू होणारी एबीसीडी झेब्र्यापर्यंत नेऊन थांबवते. असू द्या, मला आता तिकडे जायचं नाही. गोड भाषा आहे मराठी, आणि मराठी ही अंतकरणाला पाजड फोडणारी भाषा आहे. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी मराठीमध्ये लिहिली. ऐका, आपला मूळ ग्रंथ आहे वेद. आपला मूळ ग्रंथ आहे वेद. त्या वेदाचे 4 भाग केले व्यास महाराजांनी. त्या वेदाचे 4 भाग केले व्यास महाराजांनी, म्हणजे त्या वेदाला विभागलं, आणि परत त्याच वेदाचा अर्थ म्हणजे भगवद्गीतेचा अर्थच ज्ञानोबांनी मराठीत सांगितलं. म्हणजे थोडक्यात जर संतांचा विचार करायचा झालाच तर पुराणीचा इतिहास गोड रस सेविला, असं तुकोबराय म्हणतात. तुकोबराय म्हणतात, आम्ही आटण्याचं काम केलं. मूळ ग्रंथ आहे. तुम्ही ऐकताय का झोपले? जरा असं मोकळं बसावं, असं असं एकदम मान टाक. हे जड जाते का तुम्हाला? मग सासूसूना सांगू का? नाही, असं बसू नका तुम्ही, असं फ्रेश बसा जरा. हे नाही सांगितलं तुम्ही, मग आम्ही हे नाही सांगितलं तर मग आळंदीला जाऊन आमचा काहीच फायदा नाही. तुम्हाला हे संत वाङ्मय सांगायला पाहिजे. सासू सुना सांगणारे घरीच तयार झालेले कीर्तनकार बरेच मिळतील तुम्हाला, याच्यात विषय नाही. पण खऱ्या अर्थाने संत वाङ्मय जगाच्या समोर सांगणारे फार बोटावर मोजण्या एवढेच राहिले बरं आता. आणि तुम्ही ऐकण्यातला अंक खाली घालवला, म्हणूनच कीर्तनकार खाली आले सांगायच्या बाबतीत. चला, मला तिकडे सध्या जायचं नाही, तो माझा विषय नाही. मूळ आपला ग्रंथ आहे त्या वेदाला विभागलं व्यास महाराजांनी. त्या वेदाला विभागल्यानंतर त्यातील काही पुराण बाहेर आली. त्यातलं एकच पुराण आहे श्रीमद भगवद्गीता. हे पुराण आहे. त्या भगवद्गीतेचा अर्थ ज्ञानोबांनी सांगितला, तो सांगितला मराठीत. ऐका आता, मूळ ग्रंथ आहे वेद. त्या वेदाला आटलं व्यास महाराजांनी, तयार झाली भगवद्गीता. आणि त्या भगवद्गीतेला आटलं ज्ञानोबांनी, तयार झाली ज्ञानेश्वरी. आटण्याची प्रक्रिया आहे. आटण्याची प्रक्रिया आहे. बघा, दूध असतं. दूध काय असतं? दूध. दुधाला आटल्यानंतर त्याचं काय तयार होतं? ठीक आहे, एकदम खवा होते ना दुधाचा.
एकदम होते का? हा, नाही ना, त्याच्यात आधी एक प्रक्रिया आहे काका. दूध आपण चुलीवर ठेवलं की खव्याच्या आधीचा एक पदार्थ आहे. नाही, सांगा. हा हा, काय त्याला आपण काय साध्या भाषेत रबडीच्या आधी एक पदार्थ आहे. हा हा, बासुंदी करता का नाही कधी? बासुंदी करता का कधी? बासुंदी दुधाला आटलं काय होतं? बासुंदी साखर नाही टाकली तरी ती बासुंदी आहे, रबडी म्हणा. थोडक्यात रबडी घ्या. बरं, रबडी घ्या. आवडते तुम्हाला म्हणून रबडी घेऊ आपण. दुधाला आटलं त्याची झाली रबडी. त्या रबडीला परत आटलं त्याचा झाला खवा. बरोबर आहे, बरोबर आहे. किती वेळेस आटलं? किती वेळेस आटलं? दोन दोन वेळेस. आता त्या खव्याला आटता येते का आई? खव्याला परत आटता येते का? प्रक्रिया थांबली का नाही? प्रक्रिया थांबली का नाही? पहिल्यांदा दुधाला आटलं, रबडी तयार झाली, बासुंदी म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. आणि परत त्याला आटल्यानंतर काय तयार झालं? खवा. ही शेवटची प्रोसेस आहे. इको थोडा कमी करा आवाज. खवा ही शेवटची प्रोसेस आहे. खवा आटल्यानंतर खव्याच्या पुढे पदार्थच नाही. मग त्याचे पेढे बिडे काय ते तुम्ही टाकून होत असेल, पण त्याला आटता येत नाही नंतर. बरोबर आहे. पण हे दोन्ही पदार्थ जे तयार झाले, म्हणजे रबडी म्हणा किंवा खवा म्हणा, हे कशापासून तयार झाले? पाण्यापासून, दुधापासून तयार झाले. हे दोन्ही काय, हा, ते पाण्यापासूनही होतं. जास्त पाणी असलं तर होत नाही, असं आहे ते. त्याच्यापासून तयार झाले. तसं मूळ ग्रंथ आहे वेद. बघा आता, मूळ ग्रंथ आहे वेद. त्या वेदाला व्यासांनी आटलं, तयार झाली भगवद्गीता. म्हणजे वेदाचा अर्थ व्यासांनी काढला, अर्क काढला आणि तयार झाली भगवद्गीता. आणि त्या भगवद्गीतेचा अर्क ज्ञानोबांनी काढला, तयार झाली ज्ञानेश्वरी. तुमच्या लक्षात येईल. पण एवढं विसरता कामा नये की दोन्ही पदार्थ दुधापासून आहेत आणि दोन्ही आटलेले ग्रंथ हे पुराणापासून आहेत, जो आपला मूळ ग्रंथ आहे. आणखीन लक्षात नसेल आलं तर परत सांगतो. तुम्ही जेवायला बसले, तुमच्या पुढे 3 पदार्थ ठेवले. एक आहे दूध, एक आहे रबडी आणि एक आहे खवा, म्हणजे खव्याचे पेढे थोडक्यात. काय खाल तुम्ही? खाणारा जर व्यापारी असला तर काय खाईल? बोला, खाणारा व्यापारी असला तर काय खाईल? मी घरी जाऊन येऊ का एकदा? खाणारा व्यापारी असला तर काय खाईल? तुम्ही बोलत चला ना. मी 3 पदार्थ ठेवले, त्यात मलाई नाही ना काका. मी खाणारा व्यापारी म्हणतोय. हा, आपल्यासारखा नाही. एक दूध आहे, एक रबडी आहे आणि एक खव्याचे पेढे आहेत. काय खाईल? पेढाच खाईल ना. त्याला माहित आहे ना, दुधापेक्षा जास्त किंमत रबडीची आहे आणि रबडीपेक्षा जास्त किंमत खव्याच्या पेढ्याची आहे. तो किंमत पाहिल. ऐका, किंमत पाहिल. खाणारा व्यक्ती त्यापासून मिळणारी सात्विकता, त्यापासून मिळणारे जीवन, त्यापासून मिळणारा काहीतरी अर्क पाहिल. तसंच आहे, तसंच आहे. आपल्या समोर 3 ग्रंथ आहेत. एक आहे वेद, जो आपल्याला कळत नाही. एक आहे भगवद्गीता, जी आपल्याला संस्कृत मध्ये समजत नाही. आणि एक आहे ज्ञानेश्वरी, जी आपल्याला आपल्या प्राकृत भाषेमध्ये असल्यामुळे, मराठी भाषेमध्ये असल्यामुळे कळते. म्हणून महाराष्ट्रातल्या लोकांनी निदान तरी ज्ञानेश्वरीचा स्वीकार केला पाहिजे. आणखीन याच्या पलीकडचं काय सांगावं? जसं या तिन्ही पदार्थाच्या किमतीमध्ये फरक आहे, तसं उत्तरोत्तर काय, एक शास्त्राचं वाक्य भावस्कर बाबा आम्हाला नेहमी सांगतात, यतो उत्तरोत्तर मुनीना प्रामाण्य. पुढच्या मुनीला त्या ग्रंथाला प्रामाण्य असते. पुराणापेक्षा भगवद्गीतेला प्राधान्य आणि भगवद्गीतेपेक्षा ज्ञानेश्वरीला प्राधान्य. मग ज्ञानेश्वरीवर पुढे आता ग्रंथ मराठीत रचले जातील, त्याला प्राधान्य. यतोत्तर मुनीना प्रामाण्य असं सांगितलंय. थोडक्यात आपल्याला रस आवडतो, आपल्याला आयतं आवडतं असं सिद्ध झालं. आणि ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबांनी आपल्याला दिलेलं आयतं ताट आहे. नाही कळालं? आणखीन एक सांगू का दृष्टांत? आयतं ताट आहे, आयतं. नाही का, संत सांगतात, पुराणीचा इतिहास आणि गोड रस सेवेला. आम्ही गोड रस सेवन केला आणि ज्ञानोबांनी तो गोड रस काढून आपल्याला दिला. तुमच्या घरी पाहुणा आला, म्हणजे आणला आपण, तो येत असतो कधी कधी कथेत. पाहुणा आणला, कोण आला? चला लवकर सांगा, कोण आणायचा? कोण आणायचा? बरं, जावई आणला. ते म्हणतात ना, नाकाचा मोती ठेवी गहाण आणि राखी जावायचा मान.
ते जावई आला तुमचा, ते बेल वाजवली, ते दरवाजा उघडल्यानंतर जावई घरात आला. आल्यानंतर जावयानं म्हटलं बा, आता पहिल्यांदा जावई आल्यानंतर लय मोठा आनंद असते, ते नंतर आल्या आल्या कमी 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 होते, तो विषय वेगळा. जावई आल्यानंतर जावयानं, उन्हाळ्याचे दिवस होते, बापू काय करू, चहा करू दुधाचा का बिना दुधाचा करू? काही नाही, मामी असं करा ना, जरा ऊसाचा रस असता तर बरं झालं असतं. आणि यांच्या शेतात ऊस होता. ते कालचे महाराज आले, आता ते तिकडे ऊसला आहे, त्या वडगाव वसाडी, तिकडे वैती वसाडी, ते प्रसिद्ध क्षेत्र आहे ऊसासाठी. मला ऊसाचा रस पाहिजे होता, ऊसाचा रस पाहिजे होता. आता एक सांगा, सासूबाईनं एक ऊस तोडून आणला शेतातून, मागच शेत होतं, आपल्याला काय घरचं चाललं, मागच दिलं 2-4 एकर घालून, आपल्याला काय, आपल्या 7-12 आपल्याला नाही द्यावा लागत, माग घराच्या मागे 4 एकर शेत होतं. लगेच ऊस कापला कोयत्याने, ऊस घरी आणला, खा ऊस. पण घरीच चरखा होता, घरीच चरखा होता, चरख्यात ऊस घातला आणि त्या ऊसाचा रस काढला. आता खरं सांगा, जावयाला ऊस हातात दिल्याने आनंद आहे का ऊसाच्या रसाचा ग्लास दिल्याने आनंद आहे? झोपले काय? कॉफी का चहा? ऊसाचा रस दिल्याने आनंद आहे का ऊस दिल्याने आनंद आहे? रस दिल्याने आनंद आहे. तशी भगवद्गीता पुराण हा म्हणजे ऊस आहे, आणि ज्ञानोबाऱ्यांनी त्यातला काढलेला अर्क म्हणजे ज्ञानेश्वरी आहे, म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानोबाऱ्यांनी हा रस आपल्याला प्रत्यक्ष आणून दिला. ऊस खाताना दाताला लागण्याची भीती आहे, जीभ चिरण्याची भीती आहे, त्याच्या शेवटीने जीभ चिरण्याची भीती आहे. पण ज्ञानोबाऱ्यांना माहिती आहे, माझ्या लेकरांना, माझ्या महाराष्ट्रातील लेकरांना ही भगवद्गीता कळणार नाही, कदाचित अपसिद्धांत सुद्धा त्यांच्याकडून होऊ शकतो. म्हणून ज्ञानोबाऱ्यांनी त्यासाठी भगवद्गीतेवर केलेली टीका म्हणजे मराठीतली ज्ञानेश्वरी आहे, जी नेवाशाला त्या खांबाला टेकून दिली. काय ज्ञानेश्वरी, या ज्ञानेश्वरीवरच 8 दिवस बोलू, एवढी गोड ज्ञानेश्वरी आहे. नुसतं ज्ञानेश्वरी या शब्दावर 8 दिवस बोलू शकतो, एवढी गोड ही ज्ञानेश्वरी आहे. पण वेळ कमी आहे, कथा पुढे फार राहिलेल्या आहेत. आता आजपासून पळावं लागणार आहे. मला माहित होतं, मला वाटलं होणारच नाहीत, पण आता जास्त चाललं बरं का. ऐका, ही ज्ञानेश्वरी ज्ञानोबाऱ्यांनी त्या खांबाला टेकून सांगितली. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञान आहे, ज्ञानेश्वरीमध्ये भक्ती आहे, ज्ञानेश्वरीमध्ये प्रेम आहे. यत्र ज्ञान विराग सहितम नैष्कर्म्यमाविष्कृतम तच्छृण्वन् प्रपठनं भक्त्या विमुच्य नरः. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानही आहे आणि ज्ञानेश्वरीमध्ये भक्ती आहे. नुसतं ऐका ना, ज्ञानेश्वरी नुसतं ज्ञान असूनही आवश्यक नाही आणि नुसतं भक्ती असूनही आवश्यक नाही. ज्ञानी असलेला व्यक्ती कर्मठ असतो, त्याच्या अंतःकरणाला संवेदना नसतात, आणि भक्तिप्रधान व्यक्तीच्या अंतःकरणाला संवेदना असतात. म्हणून नुसतं ज्ञानही महत्वाचं नाही आणि नुसती भक्तीही महत्वाचं नाही. नुसती भक्ती असली तर ती आंधळी आहे, आणि नुसतं ज्ञान असलं तर ते पांगळ आहे. आपल्या पहिल्या दिवसच्या दृष्टांतानुसार नुसतं ज्ञानही उपयोगाचं नाही आणि नुसती भक्ती उपयोगाची नाही, तर त्या ज्ञानाला भक्तीची जोड लागते आणि भक्तीला ज्ञानाची संगत लागते. तेव्हाच तो पुरुष उत्कर्षाच्या ठिकाणी जात असतो. नुसतं ज्ञान असलं उपयोगाचं नाही, नुसतं ज्ञान उपयोगाचं नाही. नुसतं ज्ञान आहे, सगळीकडे देव आहे, पण जवळचा देव कळत नाही. म्हटलं का आपण? नाही म्हटलं? म्हटलं का कुठे शोधीस? नाही म्हटलं. दूरचा देव ज्ञानाला जगातला देव कळतो, पण ज्ञानाला जवळचाच देव कळत नाही. पण भक्तिप्रधान पुरुषाला पशु पक्ष्यांमध्ये सुद्धा देव दिसतो ना. माझ्या ज्ञानोबाऱ्यांना रेड्यात दिसला, माझ्या तुकोबाऱ्यांना गाढवात दिसला, नाही माफ करा, तुकोबाऱ्यांना पशु पक्षात दिसला आणि माझ्या नाथ महाराजांना गाढवात दिसला. भक्ती माणसाला जगातला देव दाखवते आणि ज्ञानाला तो जवळचा देव दिसत नाही, नाही का? पंचम नाही का? वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी सुस्वरे आळवीती, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे.
येणे सुखे रुचे एकांताचा वास. वा, एकदा आमच्या गोपाल भाऊ साठी टाळ्या वाजवा नक्की. येणे सुखे रुचे एकांताचा वास. नाही गुण दोष अंगायेत वृक्षबल्ली आम्हा सोय रे वनचरे. वृक्षबल्ली आम्हा सोय रे वनचरे. संतांना पशुपक्ष्यांमध्ये देव दिसतो. ज्ञानाला जवळचा देव दिसत नाही. भक्तिप्रधान पुरुषाला जवळचा देव दिसतो. ज्ञानाला संवेदनाच नसतात. कशा नसतात सांगू? तुम्ही बारीक पहा. गावातली शाळानं शिकणारी भोळी बाबली लोक, त्यांना एकमेकाविषयी माया असते. मया असते म्हणा, माया असते म्हणा. शिकलेल्या लोकांना जास्त अंतकरणाला संवेदना नसतात साहेब. हे वाक्य मी धाडसाने बोलतोय. शिकलेल्या लोकांना संवेदना अंतकरणाच्या ज्ञानी लोकांच्या कमी झालेल्या असतात. म्हणून ज्ञानाला दूरचा देव कळतो पण जवळचा देव कळत नाही. पंचमच आहे. दूरचा देव कळतो पण जवळचा देव कळत नाही. आमचे गदी मांडगुळकर लिहितात, सुधीर फडकेंनी गायलेली सुंदर रचना आहे. भक्तिप्रधान पुरुषाला जवळचा देव कळतो. पण हे ज्ञान्या, फार फिरलास रे बाबा, तू फार ज्ञानी आहेस, पण तुला जवळचा देव कळत नसेल तर तुझ्या जगण्याला काही अर्थ नाही. कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी. कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी. हृदयातील भगवंत राहिला, हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपाशी. कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी. कुठे शोधिसी रामेश्वर शोधिसी काशी. हृदयातून भगवंत राहिला, हृदयातून भगवंत राहिला, हृदयातून उपाशी. कुठे कुठे नाही देव. कधी कधी लहान लेकरांच्या बोलण्यात शेतकरी आपल्या शेतात पिकात देवाला पाहतो. कधी कधी तो देव शेगावच्या रेल्वे स्टेशनवर, शेगावच्या बस स्टँडवर भिकाऱ्याच्या स्वरूपात येतो आणि आपल्याला म्हणतो, मायबाप 5 दिवसापासून माझ्या पोटात अन्नाचा कण नाही, एकच कचोरी घेऊन द्या. माझी आई अशिक्षित आहे साहेब, पण तिचं वाक्य फार सुंदर आहे. ती असं म्हणते, मनुष्याला दिवसातून 3 वेळेस देव दर्शन देतो, फक्त तो ओळखता आला पाहिजे. देव कुठं नाही. देव बोलतो बालमुखातून, देव डोलतो उंच देव. देव बोलतो बालमुखातून, देव डोलतो उंच पिकातून. कधी ओणी देव भिकारी, अन्नासाठी आत पुकारी. अवती भवती असून दिसेना, शोधितोस आकाशी. कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी. हृदयातील
देव कुठं नाही. जाळ फुलानी आले बहरून, ऊन पाहिले डोळे उघडून, वर्षा काळी पाऊस धारा, तुला न दिसला त्यात इशारा. तुमचं माझं झालं कसं माहितीये? ज्ञानी पुरुषाचं होतं कसं जर त्याला भक्तीची जोड नसली तर? आंधळ्यासारखं होतं, आंधळ्यासारखं. पण कोण्या? आडनावाच्या नाही, आंधळ्यासारखं होतं. कोण्या? ऐका. काय तुला काय तुला उपयोग आंधळ्या, दीपसून उशाशी, कुठे शोधिसी रामेश्वर, अन कुठे शोधिसी काशी. म्हणून नुसतं ज्ञानही उपयोगाचं नाही, नुसतं भक्ती उपयोगाची नाही. ज्ञानोबाने ज्ञान भक्ती ज्ञानेश्वरी मध्ये सांगितली. असा गोड ग्रंथ 4 महिने चालला. 4 महिने ज्ञानोबा ग्रंथ सांगत होते. लिहित कोण होतं? काल सांगितलं आपण. ज्या सच्चिदानंद बाबांना ज्ञानोबांनी मेलेले असताना जिवंत केले ते सच्चिदानंद बाबा लिखाण करत होते. ज्ञानोबाराय एक एक अर्थ सांगत होते. ज्ञानोबाराय पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन विषाद योग सांगतात, अर्जुनाचा विषाद सांगतात. जे कधी कधी देवाचं सुद्धा भगवद्गीतेमध्ये सांगायचं राहिलं ते ज्ञानोबारांनी सांगितलं. ज्ञानेश्वरी सुंदर ग्रंथ आहे. या ज्ञानेश्वरीच्या एका एका अध्यायावर बोलायला 2-2, 3-3 दिवस लागतील, एवढा सुंदर ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरी अलौकिक ग्रंथ ज्ञानोबारांनी रचला. आणि रचल्यानंतर या ग्रंथ रचण्याची सुद्धा तारीख काही विद्वानांनी सांगितली. ग्रंथ चातुर्मासामध्ये रचला आणि तो ग्रंथ चातुर्मासामध्ये पूर्ण झाला. आणि झाल्यानंतर ही चौघही भावंड चातुर्मास संपल्यानंतर कार्तिकी झाल्यानंतर पुढे आळंदीच्या दिशेने निघाले. पण आळंदीमध्ये जात असताना ही भावंड आळंदीच्या दिशेने जात असताना पुढे ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी लिहिली त्यावेळेस ज्ञानोबारांचं वय फक्त 15 वर्षाचं होतं. 15 वर्ष संपून 16व्या वर्षात पदार्पण केलेलं होतं. 16व्या वर्षी ज्ञानोबारांनी जगाच्या बुद्धिवान लोकांच्या डोक्याला मुंग्या याव्या अशी ज्ञानेश्वरी लिहिली. काही काही लोकांच्या विद्वान लोकांच्या बुद्धीच्या पलीकडचा ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी ग्रंथ. पुढे निघाले. जात असताना पुढे एक गाव लागलं. कोणतं गाव आहे म्हणे? पुनतांबा नावाचं गाव आहे. पुनतांबा नावाचं गाव आहे. हे पुनतांबा नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये एक योगी राहतो जो यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी या अष्टांग योगाला साधून जो आपलं शरीर ज्याने 1400 वर्ष आपलं शरीराचा पत्ता यमाला सुद्धा लागू दिला नाही असा एक योगी राहतो. त्यांचं नाव आहे बोला चांगदेव महाराज. चांगदेवानी आपलं शरीर 1400 वर्ष यमाला सुद्धा आपल्या शरीराचा पत्ता लागू दिला नाही. अशा पुढे चांगदेवाच्या चरित्राचा विचार आहे. त्या चांगदेवाचं चरित्र पुढे सांगितलेलं आहे. म्हणे मुक्ताबाईंच्या इथे लीला सांगितलेली आहे. आता इथेही चांगदेव सांगतात. पण चांगदेवाचं मूळ जन्मगाव पुनतांबा आहे, जे कोपरगाव स्टेशन पासून जवळ आहे. पुनतांब्याच्या दिशेने निघाले. पुनतांब्यात आले. चांगदेव एका गुफेमध्ये समाधिस्थ होते आणि गुफेच्या वर काही प्रेत ठेवलेली होती. मेलेली माणसं होती. 500-600 प्रेत समोर होती. आणि समोरचे प्रेत हे 4 भावंडांनी पाहिले. आणि पाहिल्यानंतर हे विचारायला लागले म्हणे का हो हे प्रेत कशासाठी ठेवले? मग सगळ्यांनी सांगितलं कोण्या प्रेताला ते मसाले वेगवेगळे लावले होते हे प्रेत सडू नये म्हणून, तसंच राहावं म्हणून. कोणी बर्फामध्ये ठेवलेले होते. विचारलं का हो हे दादा हे प्रेत कशासाठी? म्हणे हे चांगदेव महाराज समाधीला बसलेत. हे उठले. हे उठल्यानंतर समाधीतून उठल्यानंतर हे समाधीच्या बाहेर आले की या सगळ्या प्रेताकडे पाहतात आणि या 500-600 प्रेतांपैकी मेलेल्या लोकांपैकी कोणीतरी एक जण उठून बसतो आणि तो जिवंत होतो, नाही का?
मग म्हणे तो या 500-600 एक जण कोणीतरी उठतो आणि तो जिवंत होतो असं कळालं. मुक्ताबाई म्हटल्या या सगळ्यांपैकी एकच जण जिवंत होतो ना. वाजवा काहीतरी. एकच जण कोणीतरी जिवंत होतो ना. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. कोणीतरी म्हणे एक जण जिवंत होतो. मग म्हणे आता चांगदेव महाराज कधी उठणार आहेत. चांगदेवांनी यमाला कसा पत्ता लागू दिला नाही सांगतो. 1400 वर्ष 14 वेळेस यमाला त्यांनी हे केलं. 100 वर्षाचं आयुष्य होतं. बरोबर 90 वर्ष झाली की ते समाधी लावून बसायचे, ते ध्यानस्थ बसायचे. यम बरोबर 100 वर्षाने यायचा. त्यांना माहित होता आता यम आला. यम यायच्या वेळेला ते ध्यानस्थ व्हायचे. यम यायचा आणि त्यांची घटिका, त्या मृत्यूची घटिका निघून जायची. परत यम निघून जायचा. परत तो 100 वर्षांनी यायचा. परत हे ध्यानाला बसायचे, योग याग्नीमध्ये बसायचे. परत यम यायचा, परत तो निघून जायचा. असं 14 वेळेस 14 नावं बदलून. ऐका हा, 1400 वर्षाचं आयुष्य, प्रत्येक वेळेस 100 वर्षाचं. 14 वेळेस म्हणजे 1400 वर्ष 14 नावं बदलून चांगदेवानी यमाचा सुद्धा थांगपत्ता लागू दिला नव्हता. असे चांगदेव ज्यांचं वय 1400 वर्षाचं. विचारलं मुक्ताबाईने. मुक्ताबाई म्हणतात का हो दादा किती दिवसांनी उठणार आहेत म्हणे हे ध्यानातून. म्हणे 2 महिन्यांनी. मग म्हणे असं केलं तर ही प्रेत मी आताच जिवंत केली तर. लोक म्हटले आई साहेब तुमची कृपा होईल. मग मुक्ताबाईंनी एक हाड पडलं होतं म्हणे शेजारी. ते कुत्र्याचं हाड होतं, मेलेल्या कुत्र्याचं हाड. मुक्ताबाईंनी ते हाड घेतलं आणि हाड घेऊन मुक्ताबाईंनी ते हाड सगळ्या प्रेतावरून असं फिरवलं. सर्व प्रेतावरून फिरवलं. झोपेतून माणसं जशी जागी व्हावी तशी ती सगळी प्रेत जागी झाली. एक नाही. चांगदेव उठल्याने एकच जिवंत होत होता. पण मुक्ताबाईंनी पुनतांब्याला आजही ती घटना नोंद आहे. मुक्ताबाईंनी ती सगळी प्रेत जिवंत केली. म्हणजे कुत्र्याचं हाड होतं ना, ते हाड असं फेकलं तर त्या हाडातून कुत्र तयार झालं आणि ते कॅ 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 करत करत पडायला लागलं. संतांच्या स्पर्शाने काय होत नाही. संत हे संजीवन स्पर्शाचे असतात. निळोबाराय त्याचं वर्णन करतात. निळोबाराय म्हणतात की मुक्ताबाईंनी प्रेत जिवंत केली. निळा मने जी प्रेते जीवविली. निळा मने जी प्रेते निळा मने जी प्रेते जीवविली. निळा मने जी प्रेते जीवविली. निळा मने जी प्रेते जीवविली. निळा मने जी वरदे उपजविली स्त्रिया बाळे. वरदे उपजविली स्त्रिया बाळे. निळा मने जी प्रेते जीवविली. निळा मने जी प्रेते जीवविली. निळा मने जी प्रेते जीवविली. निळा मने प्रेते जीवविली. निळा मने प्रेते जीवविली. निळोबाराय म्हणतात की मुक्ताबाईंनी प्रेते जिवंत केली. सुंदरनगरला पुनतांब्याला. त्या सुंदरनगर पुनतांब्याचं पहिलं नाव होतं सुंदरनगर. आता त्याचं नाव झालं पुनतांबा. त्या पुनतांब्याला ही सगळी प्रेत जिवंत करून ही निघाली. पुनतांब्याच्या पुढे लोणी धामणी नावाचं एक गाव आहे. त्या लोणी धामणी गावाला सुद्धा ज्ञानोबारांचं एक प्रवचन झालं. आणि तिकडून निघाल्यानंतर तिकडून सर्व हे चौघ भावंड निघाल्यानंतर पुढे एक गाव लागलं. त्या गावाला केंदूर नावाचं गाव आहे. त्या केंदूरला कान्हो पाठक नावाचे संत राहतात. या संतांचं आजही कीर्तन ज्ञानोबारांच्या समाधी सोहळ्याला जे कीर्तन होतं
ज्ञानोबाऱ्यांचा जो आता पुढे समाधी सोहळा येणार आहे 10-12 दिवसांनी, ज्ञानोबाऱ्यांच्या समाधी सोहळ्याला आजही या केंदूरचे जे कानोपाठक नावाचे संत होते, त्या संतांच्या वंशजांचं कीर्तन आजही ज्ञानोबाऱ्यांच्या समाधी सोहळ्याला असतं. हे केंदूरचे कानोपाठक आहेत. या कानोपाठकांची सुद्धा ज्ञानोबाऱ्यांनी भेट घेतली. हे कानोपाठक म्हणजे सामान्य नाही. या कानोपाठकांचे एक चरित्र सांगतात. या कानोपाठकांचे चरित्र सांगतात की या कानोपाठकांचं फार मोठे भगवत भक्त कानोपाठक, या कानोपाठकांची कीर्ती ऐकून एक काशीचा ब्राह्मण त्यांच्या गावात आला. त्या गावातल्या लोकांना त्यांनी विचारलं, का हो कानोपाठकांचं घर कुठे आहे? गृहस्थी संत आहेत. कानोपाठक म्हणजे संसार करणारे संत आहेत. त्या गावातल्या लोकांना विचारलं त्या काशीच्या ब्राह्मणांनी, का हो दादा कानोपाठकांचं घर कुठे आहे? म्हणे बघा समोर गेल्यानंतर तुम्हाला एक दाराच्या समोर विहीर दिसेल. ते विहिरीच्या त्या दाराच्या समोर ज्यांच्या दारात विहीर आहे ते घरच कानोपाठकांचं आहे. असं ठरलं. ते गेले काशीचे विद्वान. गेल्यानंतर आता कानोपाठक दारात बसले होते. 2-4 मुलं होती, ती मुलं खेळवत होती. काशीचा विद्वान तिथं गेला आणि गेल्यानंतर काशीच्या विद्वानांनी दारात विहीर आहे, त्या विहिरीच्या समोर दारात असे कानोपाठक लेकर खेळवत होते. त्यांना विचारलं, दादा नमस्कार बोला, कोण पाहिजे? म्हणे इथं कानोपाठक कुठं राहतात का? तेवढ्यात कानोपाठक उठून उभे राहिले. काशीच्या विद्वानांनी कानोपाठकाची विद्वत्ता ऐकून तो केंदूरला आला होता, पुण्याच्या जवळ केंदूरला. म्हणे कानोपाठक कुठं राहतात? कानोपाठक उठून उभे राहिले. ते म्हटले, याच देहाला कानोपाठक म्हणतात. म्हणे तुम्ही कानोपाठक का? हो. पाठक शब्द आहे, कानोपाठक कुलकर्णी आहेत. कानोपाठक तुम्हीच का? म्हणे हो मीच कानोपाठक. काय म्हणे तुम्ही कानोपाठक? हो, तुमची कीर्ती ऐकून मी काशीवरून पैदल आलो. 750 वर्ष आधीची घटना. तुमची कीर्ती ऐकून मी काशीवरून पैदल आलो, तुम्ही तर लेकरं खेळवत बसले म्हणे. मला वाटलं असं तुम्ही विद्वान असाल, एखाद्या ग्रंथाचं चिंतन करत असाल, काहीतरी लोकांना ज्ञान सांगत असाल. तुमची विद्वत्तेची कीर्ती ऐकून मी तुमच्या गावात आलो पैदल भेटायला, प्रवास करून 2 महिने लागले मला प्रवासाला. म्हणे नेमकं म्हणायचं काय तुम्हाला? पोरं खेळवत बसले म्हणे पोरं. मग कानोपाठक म्हटले, जरा बारकावे नाही का, चाणाक्षते नाही का? कानोपाठक म्हटले, प्रभू मी मुलं खेळवतो म्हणून साधू नाही ना, मी एक करू का? ही मुलं टाकू का विहिरीत? अरे बाप, ही मुलं टाकू का विहिरीत? कानोपाठकांनी पोरं घेतली आणि विहिरीत टाकून दिली. या कानोपाठकांचं चरित्र थोडक्यात फक्त 2 मिनिटात सांगतो. कानोपाठकांनी मुलं घेतली आणि त्या विहिरीत टाकली. जशी टाकली तसा महात्मा तो समोरून आलेला व्यक्ती, तो शास्त्री, तो पंडित, काशीवरून आलेला, तो आवाक झाला. तो म्हणायला लागला, का हो तुम्ही बघता बघता मुलं विहिरीत टाकली, मुलं विहिरीत मेली, पाण्यावर तरंगायला लागली. अरे बापरे. मग म्हणे एक करा ना महाराज, तुम्ही एवढ्या दुरून, मी महात्मा नाही, मी पंडित नाही, मी विद्वान नाही, मुलं होते म्हणून टाकले ना आता मुलं विहिरीत. आता एक विनंती आहे तुम्हाला, काय करा, एवढ्या दुरून आले, काही 2 घास माझ्या गरीबाच्या घरी का? अरे बाप, अरे तू आताच पोरं मारले, सुतक पडलं तुला, लेकरं मारली तू तुझ्या हाताने, तू कशाचा महात्मा, कशाचा संत? माझी चूक झाली, मी 2 महिने प्रवास करून तुला भेटायला आलो, आता सुतक पडलं तुला ना. आम्ही महात्मे, आम्ही संत सुतकातलं खात नसतो म्हणे, आम्ही सुतकातलं खात नसतो, तुला सुतक पडलं. कानोपाठकाचे शब्द आहेत. कानोपाठक म्हणतात, महाराज मला सूतक आहे म्हणून तुम्ही माझ्या घरी जेवत नाही का? मला सूतक आहे म्हणून तुम्ही माझ्या घरी भोजन करत नाही? महाराज मग काढू का विहिरीतले पोरं बाहेर? हे जेवण करणं एवढं सोपं नाही हा. काढू का विहिरीतले पोरं बाहेर? असं म्हटलं, कानोपाठकाने आवाज दिला, पोरं या रे बाहेर. घरातून पोरं बाहेर यावी तशी विहिरीतून लेकरं बाहेर आली. आणि त्या महात्म्यांनी मग आवाक झाला, हा अधिकार कानोपाठकांचा. त्या कानोपाठकांना ज्ञानोबाराय भेटले म्हणून ज्ञानोबारांच्या समाधी सोहळ्याचं कीर्तन केलेले संत आहेत. पहिलं कीर्तन समाधी सोहळ्याचं हे कानोपाठक नावाचे संत. या कानोपाठकांना ज्ञानोबाराय केंदूरला भेटले आणि मग प्रवास सुरू झाला आळंदीच्या दिशेने.
केंदूरवरून थेट चाकण रस्त्याने पुढे ते आळे फाट्यावरून संगमनेर मार्गावरून आळे फाट्यावरून चाकणवरून आळंदीला येणार होते. रस्त्याने निघाले. मग रस्त्याने कधी कधी चालत असताना छंदांचा प्रवास असायचा. निवृत्तीनाथ म्हणायचे ज्ञानोबाऱ्यांना कधी, ज्ञानदेवा म्हणा तुम्ही अभंग. ज्ञानोबाराय सोपान काकांना म्हणायचे म्हणा तुम्ही अभंग. ज्ञानोबाराय फार मोठे गायक होते हो. ज्यावेळेस वाळवंटामध्ये सगळे भक्त, ज्ञानोबाराय गायक होते याचं उदाहरण आहे महाराज माझ्याकडे. कारण ज्यावेळेस एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, नाही, सगळे संत ज्यावेळेस वाळवंटामध्ये कीर्तनाला आले, काल्याचं कीर्तन सुरू होतं. नामदेव कीर्तन करी आणि पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव महाराज कीर्तन करत होते आणि देव पुढे नाचत होता. पण कोणाच्या गाण्यावर नाचत होता? सर्वांना गाणं आवडायचं ज्ञानोबारांचं. आणि जनाबाई म्हणायच्या देवाला, जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग, जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग, जनी म्हणे देवा का बोला ज्ञान देवा, ज्ञान देवा बोला भंग. हे नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. हा नामदेव कीर्तन करी, हा नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञान देवा भोला भंग, जनी म्हणे ज्ञान देवा भोला भंग, जनी म्हणे देवा भोला भंग. जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग. असं कीर्तन सुरू आहे. ज्या कीर्तनामध्ये ज्ञानोबाराय नाचतात, ज्या कीर्तनामध्ये, ऐका माफ करा, ज्या कीर्तनामध्ये ज्ञानोबाराय गायन करतात. अरे कधी कधी एखादा राग आम्ही थोडासा गायला तर लोक म्हणतात महाराज तुम्ही सुंदर गाता. आता आमच्याही गाण्याला पवित्रता ज्ञानोबारायांच्या पवित्र नाम घेण्याने आली. पण प्रत्यक्ष ज्ञानोबाराय गात असतील त्यावेळेस काय आनंद असेल, तिथला आनंद सांगतो. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडू. देव नाचायला लागला आणि मग जनाबाई म्हटल्या, देव ज्ञानदेवा असं करा ना, तुम्ही गायन करा, गायन करा, गायन करा. ज्ञानोबाराय गायन करायला लागले. ज्ञानोबाराय अभंग म्हणायला लागले. आणि त्या अभंगात पुढे काय झालं? नाचता नाचता रंग कीर्तनी भरला, रंग कीर्तनी भरला. प्रेमाचे निछंदे विठ्ठल डोलू लागला, प्रेमाचे निछंदे. देव डोलू लागला. डोला डोला डोला, वाजवा टाळ्या. डोला ना देव डोलतो, तुम्ही डोला. देव डोलायला लागला. आणि मग असं पुढे झालं. जनाबाई म्हणतात देव नाचायला लागला ज्ञानोबारांच्या गायनाच्या समोर. हे पिंगळा मागवारे बोली बोलतो देखा, पिंगळा मागवारे बोली बोलतो देखा. आपल्या गाण्यावर लोक नाचतात तर ज्ञानोबारांच्या गाण्यावर का नाचणार नाही? बोला बोली पुढे नाचता नाचता काय झालं? हे नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर. सावध होई देवाईचा बोले कबीर, सावध होई देवाचा बोले कबीर, सावध होई देवाचा बोले कबीर, बोले कबीर, बोले कबीर. ज्ञानोबाराय गायला लागले आणि गाता गाता देवाला भान राहिलं नाही. वाळवंटात देवाचा पितांबर गळून पडला एवढं भान राहिलं नाही. गाण्यामध्ये काही छेडखानी असतात, ते गोपाल महाराजांना यांना फार माहिती आहे त्यातली. ते मूळ मूळ स्वर नाही का, काही काही राग फार गोड असतात. सारे गपद सारे गपध सा, एक एक स्वर चुकला की राग नवीन. हा भूप आहे कदाचित. सारे ग
सारे ग प ध सा सा ध प ग रे सारे ध सा. राग एक एक स्वर बदलला की राग बदलतो. नि रे ग म म नि रे ग म प म ग रे नि रे सा. यमन एक सालक वराडी राग आहे गोपाल, फार सुंदर आहे. सा सा प प ध ध ध प ध प ध नि रे नि रे सा नि द प प द प प द ग रे सा. सालो कोराडी म्हण. परवा तू थोडं ऐकत होतो. आ घेई छंद मकरंद घेई छंद प्रिय हा मिलिंद मधुसेवनानंद मधुसेवना मधुसेवना मधुसेवनानंद मधुसेवना मधुसेवनानंद स्वच्छंद हा धुंद घेई छंद मकरंद घेई. कठीण आहे, एक स्वर बदलला की राग. गोपाल भाऊंची पेटी फार तयार वर. मिटता कमल दल. थोडे पद गायले याच्यात. तुकडोजी महाराजांचा अभंग आहे. आ आ पंढरी सिदारे आल्यानो संसारा. हे म्हणतील यायचं सुरू आहे, आमचं काही ऐकतात का नाही. ऐका, श्री ज्ञानेश्वर भगवान ज्ञानोबा अभंग गायला लागले. गातात म्हटल्यावर हा विषय चरित्रातला आहे. चालत असताना रस्त्याने एक एक अभंग म्हणायचे. ज्ञानोबा अभंग म्हणायचे. ज्ञानोबा म्हणायचे आनंद द्वय निराम. निवृत्तीनाथ अभंग म्हणायचे. कधी कधी सोपान काका म्हणायचे. पण मुक्ताबाई हुशार होत्या. मुक्ताबाई म्हणत होत्या, दादा तुम्ही तिघं मोठे आहेत, तुम्ही पहिले अभंग म्हणा. मग तिघं अभंग म्हणायचे. निवृत्तीनाथ आपला अभंग म्हणायचे, सोपान काका आपला म्हणायचे, ज्ञानोबाराय आपला म्हणायचे. आणि मुक्ताबाई असा अभंग म्हणायच्या की त्या सगळ्यांची बुद्धी कुंठित व्हायची. थोडक्यात कुंठित नाही, ते संत आहेत पण त्या लीला आहेत त्यांच्या. पण मुक्ताबाई कधी अशा अभंग म्हणायच्या. मुंगी उडाली आकाशी मुंगी उडाली आकाशी अभंग म्हणायचा. मुक्ताबाई म्हणायच्या मुंगी उडाली आकाशे. सांगा बरं तुम्ही, इको पण कमी करा. मुंगी उडाली आकाश. मुंगी आकाशात उडणं शक्य आहे का? तुम्ही पाहिलं का मुंगी उडते? झोपले का काय? मुंगी उडते का पाहिली का तुम्ही? एवढं तर करा. एवढं मुंगी उडाली का? उडताना पाहिली का?